गझल फुलांचं ऋतुसत्य एपिसोड नंबर 8. अंजुम यांच्या गझलांचा भावानुवाद डॉक्टर नसीम पठाण यांचं पुस्तक गझल फुलांचं ऋतुसत्य. चला आपण हा सेगमेंट चालू केला आहे. अशा सुवासिक गझल फुलांचा तुमच्यापर्यंत सुवास पोचवणं हे तसं पाहिलं तर एक मोठं धनुष्य मी पेलण्याचं ठरवलं आहे. तुमची साथ नक्कीच मिळेल. दिल में जब तेरी यादों के जुगनू उड़ उड़ कर आते हैं, तब सारा अंधियारा मिट जाता है और दुख के बादल भी छट जाते हैं. जब कभी सूनी रातों में ये बेचैनी हद से ज़्यादा बढ़ती है, जब कभी सूनी रातों में ये बेचैनी हद से ज़्यादा बढ़ती है, तब ये दिल हमको समझाता है और हम दिल को समझाते हैं. जब कभी सूनी रातों में ये बेचैनी हद से ज़्यादा बढ़ती है, तब ये दिल हमें समझाता है और हम दिल को समझाते हैं. तू गेलीयस, पण तुझ्या आठवणींचे काजवे जेव्हा जेव्हा या मनामध्ये चमकू लागतात, तेव्हा तेव्हा खरंच सांगतो, तू गेल्यामुळं तसं पाहिलं तर नैराश्य आलेलं आहे. निराशेचे ढग जमा असतात. एक प्रकारचा एक अंधकार मी अनुभवतोय, अशीच माझी मनोवस्था असते. पण तुझ्या आठवणी जेव्हा जेव्हा येतात, तुझ्या आठवणीचे काजवे जेव्हा जेव्हा चमकतात ना, तेव्हा हा अंधकार पळून जातो, अंधकार नाहीसा होतो आणि निराशेचे ढग हे सुद्धा वितळून जातात. काय सांगू तुझ्या आठवणींची कमाल. कधी कधी असाच एकांत रात्री खूपच तुझ्याच आठवणींनी त्रास पण होतो. एकांत रात्री तुझ्याच आठवणींनी त्रास पण खूप होतो. अशा वेळेस मी काय करतो? अशा वेळेस मी माझ्या मनाला समजावतो आणि हे माझं मन ते मला समजावतं. हे माझं आणि माझ्या मनाचं एक वेगळंच समायोजन नाही का? मित्रांनो, राजकुमार उर्फ अंजुम यांच्या गझला अतिशय तरल भावांचं प्रगटीकरण. 7 किंवा 8 शेर असतात अशी त्याची एक गझल या राजकुमार उर्फ अंजुम यांनी लिहिलेल्या गझल के फूल या काव्यसंग्रह या गझल संग्रहातल्या काही गझलांचा भावानुवाद, त्याचे व्हिडिओ मी तुमच्यासमोर सादर करतोय. भावानुवाद केला आहे डॉक्टर नसीम पठाण मॅडमने आणि त्यांच्याच परवानगीने हा सेगमेंट आपण सुरू केलेला आहे. हे तरल भाव तुमच्या तितक्याच हळव्या मनापर्यंत नक्कीच पोचतील याची मला नक्की खात्री आहे. कविप्रवीत शिव यूट्यूब चॅनलवर प्रेम करणाऱ्या सर्व सबस्क्रायबर्सचं मी मनोमन खूप आभार मानतो. कारण गझल फुलांचं ऋतुसत्य या सेगमेंटला त्यांचा छान प्रतिसाद मिळत आहे. काही लोक मेसेज पाठवून कॉम्प्लिमेंट देत आहेत. काही लोकांनी अरे वाह क्या बात है अशी पण दाद दिलेली आहे. गझल ही खूप लोकांना आवडते, पण त्याचा भावार्थ कधीकधी न समजल्याने अशी काही माणसं आहेत ती त्यांची आवड आवर्ती घेतात. त्यातून मग ज्या गझला गायल्या गेल्यात पंकज उधासजींनी, जगजीत सिंगजींनी, मेहंदी हसनजींनी, तलत अजीजजींनी, जे काही गझल गायक आहेत त्यांनी गायलेल्या गझला मग कुठे ऐकिवात आल्या की मग हा मराठी माणूस त्या गझल पण ऐकत बसतो. आणि म्हणूनच हा भावानुवाद अशा मराठी रसिकजनांपर्यंत पोहोचवताना मला मनोमन आनंद होतो आहे. आणि अर्थातच मनोमन डॉक्टर नसीम पठाण यांच्या या महान कार्याबद्दल त्यांना मी नमनच करतो.